हाय मैत्रिणींनो, रुचिरा खवयामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण करणार आहे कढीपत्त्याचे भजे. आता आपण कढीपत्त्याचे भजे करणार आहे. त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघूया. आपण असं कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतला. हे आपण पानं घेतले आणि आपण हे असे दांड्यासकट घेतले. हे धुवून घेतले. पण हे दांडे आपण दोन प्रकारे करणार आहे. आता आपण त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघूया. हा कांदा आणि कढीपत्ता आणि बेसन आपण करणार आहे आणि ह्याच्यात आपण नुसतं बेसन वापरणार आहे. आता आपण त्याच्यात तिखट, हळद, मीठ आणि तांदळाचं पीठ टाकणार आहे आणि ओवा आणि कोथिंबीर आणि मिरची, हिरवी मिरची. आता आपण मिक्स करूया. याच्यात आपण कांदा मिक्स केला आहे. आता आपण याच्यात लाल मिरची टाकूया आणि याच्यात पण आपण लाल मिरची टाकू थोडी. याच्यात हळद टाकूया. याच्यात पण हळद टाकूया. चवीनुसार मीठ टाकूया आणि याच्यात चवीनुसार मीठ टाकूया. तांदळाचं पीठ टाकूया. पण आपण तांदळाचं पीठ टाकूया. याच्यात ओवा टाकूया. त्याच्यात पण आपण ओवा टाकूया. त्यात कोथिंबीर टाकूया आणि हिरवी मिरची टाकूया. त्यातनं कढीपत्ता टाकूया. हा कढीपत्ता आपण त्याच्यात कांदा पण टाकला आहे बघा. आपण कांदा आणि कढीपत्ता टाकला आणि पाणी जास्त नाही टाकायचं. जेवढं लागेल तेवढंच पाणी टाकायचं याच्यात आपण. आता थोडं थोडं याच्यात पाणी टाकायचं. त्याच्यात आपल्याला पाणी नाही लागणार. एवढ्याच पाण्यात आपलं होऊन जाणार. आता आपण दुसरं पीठ भिजवूया. हे पूर्ण अख्खे टाकून असं भजी करणार आहे. त्यापुढे आपण हे जरा पातळसर भिजवायचं. असं म्हणून पातळ करायचं आहे जरा. त्यामुळे आपण हे जरा पातळसर भिजवलं आहे बघा. असं पातळसर तापत आलं आहे. आता आपण हे भजे टाकूया याच्यात कढीपत्त्याचे. वेगळा चेंज आहे. आता आपण हे पातळ भिजवलं. याच्यात आपण सगळं कोटिंग करून घ्यायचं. हे सगळं आणि आपण हे तळायला टाकूया. त्याच्यात सगळं टाकूया. छान कुरकुरीत झाले बघा. आणि एक कांदा टाकला त्याच्यात. बाकी करूया आपले झाले.